ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, कारण खूप काही प्रश्न साठलेत माझ्यापाशी. तर आज मेन प्रश्न आहे तो आहे की आपण दूर केलेली व्यक्ती, आता आपण विस्तारित जरा पाहूया. दूर केलेली व्यक्ती म्हणजे काय? अगर दूध झालेली, तर त्यात नवरा असू शकतो, कुणाचा घटस्फोट तुम्ही होऊन घेतलाय नवऱ्याकडून, तो असू शकतो. कुणी प्रियकर प्रियेशी असू शकतो, कुणाचं इतर काही गोष्टी असतील, कुणी नातलगाचा असू शकतात, अथवा कुणाचा नवरा मृत्यू पावला असेल, अथवा कुणाची बायको मृत्यू पावली असेल, अथवा कुणाची प्रेयशीला तुम्ही सोडून दिला असेल, कुणाला बायकोला तुम्ही घटस्फोट दिला असेल, म्हणजे जेणेकरून तुमचे काही दिवस संबंध होते, चांगलं व्यवस्थित होतं, पण तुम्ही होऊन त्यांना दूर केलं. मग तुम्ही नवऱ्याबरोबर तुमचे चांगले संबंध नव्हते, म्हणजे तुमचं भांडण वगैरे करून अथवा काही कारणास्तव तुमच्यामुळे तुमचा नवरा मृत्यू पावला असेल कमी कालावधीमध्ये, म्हणजे जास्त वयस्करच नाही चाललंय, तर तरुण मध्ये चालतोय. म्हणजे आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती मृत्यू असेल अथवा कशाही रीतीनं आपल्यापासून दूर गेलेली, अथवा तुम्ही त्याला कारणीभूत ठरलात अशी व्यक्ती, मग ती स्त्री असेल पुरुष असेल. आता या व्यक्तीचा, आपल्याला सोडून गेलेला अथवा तुम्ही सोडून दिलेल्या व्यक्तीचा आपल्या जीवनावर कसा विपरीत परिणाम होतो ती पाहायचंय आपल्याला, आणि कसा होतो ते बी सांगतो मी तुम्हाला. खूप वेळा आता काय असतं, दोघा नवरा बायकोचं पटत नसतं, काहीतरी असतं, आणि त्या कारणास्तव नवरा आत्महत्या करतो अथवा बायको आत्महत्या करते, त्याच्यामध्ये मृत्यू कुणाचा तरी होतो, हा एक दोष होतो. म्हणजे समजा नकळतपणे चुकून गेलं, मृत्यू झाला, तर त्याचा दोष एवढा काही लागत नाही, म्हणजे एवढा काही त्रास होत नाही त्या व्यक्तीला, हयात असणाऱ्या व्यक्तीला. परंतु जाणून बुजून काही गोष्टी केल्यानंतर त्याचा त्रास होतो, हे पाहायचंय आपल्याला. आणि समजा तुम्ही दोघ जण प्रियकर प्रियशी असाल, आणि तुम्ही समजा तुमचा प्रियकर अथवा प्रियकरला तुम्ही काही कारणास्तव तुम्हाला दुसरा एखादा भेटला त्याच्यापेक्षा बरा, आणि त्याला तुम्ही दूर केलं, तरी सुद्धा दोष कसा लागतो ती सांगणारच आहे, हे पण सांगणार आहे. असं एक केलं, अथवा तुम्हाला कुणीतरी एखादी चांगली फटाकडी भेटली, म्हणून एखाद्या चांगली तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती होती असेल कुणीतरी, तिला तुम्ही दूर केलं, तरी सुद्धा तुम्हाला दोष लागतो. जेणेकरून ज्याचं मन दुखावलंय, ज्या व्यक्तीचं तुम्ही मन दुखावलंय, अशा व्यक्तीचा तळतळाट, शाप, म्हणजे नकारात्मक ऊर्जा, अशा गोष्टीचा त्रास 100% होतो. आता कसा कसा होतोय ती एक एक टेप बाय टाप सांगतो तुम्हाला. आता समजा तुम्ही तरुण आहात, समजा 30-40 बाहेर मागे पुढे असताल, आणि तुम्हा दोघांमध्ये काही समजा गैरसमज काय असताना तुमच्या नवऱ्याचा अथवा बायकोचा मृत्यू झालेला आहे, याचं एक घेऊया उदाहरण. तर काय असतं, जेणेकरून तुमच्या त्रासाला ती व्यक्ती, तुमची व्यक्ती, नवरा असेल बायको असेल, ती मृत्यू पावली, तर त्या व्यक्तीला मोक्ष भेटत नाही, पहिली गोष्ट. कारण तिच्या हृदयामध्ये, मनामध्ये जी राहिलेली असते खंत गोष्ट, की या व्यक्तीनं मला विनाकारण त्रास दिलाय, हे ऊर्जा
असल्यामुळे जरी ती शरीरानं नष्ट झाली, काय शरीरानं नष्ट झाली, तरी तिचा आत्मा हा तुमच्या भोवताली फिरत असतो. शरीर नष्ट होतं, त्या आत्म्याला मोक्ष भेटत नाही आणि त्यामुळे जे आहेत त्या व्यक्तीला भयंकर त्रास होतो. मी ही पुराव्याशी बोलतोय, कारण असे लोक आपल्याकडे येतात. त्यांना कळतच नाही नेमकं कशाला काय होईल ते. काय होतं, कुणी नोकरदार असतो, त्याची बायको आता ती नोकरदार समजा मेला की त्याच्या पेन्शनवर ही जगत असते. मागलीची बाई न ते बायको त्याच्या पेन्शनवर, मग त्याची कमाई शेवटी त्यानं कमवलेलं, त्याची काय मेहनत होती, त्याचं शिक्षण होतं, त्यानं जी कमवलेलं आहे हे बायकोसाठी ठेवून गेला, पण बायको ती सहज आनंदानं नाही ना गेला. तो आनंदानं गेला तर खूप सुख लाभतं, कारण समजा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर त्याला सुख लाभतं. त्या महागल्या व्यक्तीला सुद्धा त्याचा आशीर्वाद राहतो, ती सदैव राहतेच तिथे, पण ती त्रास देत नाही. परंतु असे समजा तो व्यक्ती नवरा असेल आणि त्याचा मृत्यू झालाय आणि ही बाई त्याला कारणीभूत असेल, त्याच्या मृत्यूला कारणीभूत असेल. मग कारण अनेक असू शकतात. हिचं काहीतरी बाहेर कुठं असू शकल्यानंतर त्याच्या जाचं तो आत्महत्या करतो, तो मरतो अथवा मारला असेल असं समजूया. आणि समजा त्याचं जी काय मिळकत आहे, त्याचं घरदार काय असेल काय असेल, त्याच्यावर ही त्याचं खाते, म्हणलं हिला खाऊ देत नाही तो नीट, त्याचा आत्मा ह्या व्यक्तीला नीट खाऊ देत नाही. असे अनेक उदाहरण आहेत. आता ही माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर जवळपास कोणी व्यक्ती असेल तशी, तर तिचे बघा परिस्थिती, ती सतत आजारी असते. लक्षात घ्या, आजारी असले म्हणजे नट्टापट्टा करून राहत असेल व चकचकीत, पण आतून जळतंय तिचं मन आतून निस्तं जळायला असतं. तिला काही ना काही प्रॉब्लेम असतो सतत, म्हणजे मानसिक ताण असतो, म्हणजे दुखणं, ही शारीरिक आजार, खूप त्रास असतो. काही कधी बोलून दाखवत नाहीत अशा व्यक्ती, पण त्यांना भयंकर त्रास असतो. पण आपल्याला समोरच्या व्यक्तीला कळतं ना त्याचा चेहरा वगैरे बघून, पण ती बळच हसू आणण्याचा प्रयत्न करतात, बळच आनंदात आहे असं दाखवतात, पण आनंदात नसतं. कारण तिच्या तो नवऱ्याचा जो आत्मा असतो ना, तो आत्मा तिला स्वस्थ बसू देत नाही. त्याला कारण, आणि त्यातल्या त्यात त्या बाईनं काहीतरी कुठं ना करावं, दुसऱ्या लोकांशी कुणाशी संबंध ठेवावेत, अथवा मैत्री असेल, कुठलं काहीतरी समजा नवऱ्याच्या ठिकाणी मानित असेल एखाद्या व्यक्तीला, पुरुषाला, तर त्यावेळेस तर अति त्रास होतो त्या गोष्टीला. ती खूप आनंदासाठी करते, पण क्षणिक आनंदाचं सोडून बाकीचा खूप त्रास असतो तिला. आणि ह्या त्रासात मध्ये काय होतं, तिचीच ती अपत्य असतात, मुलं असतात, मुलं अगं तुम्ही नातलग असतात, त्या व्यक्तीला किंमत देत नाहीत. लक्षात घ्या, अजिबात किंमत देत नाही. वरून तितक्यापुरतं दाखवतात, पण आत त्यांच्या आतून ह्या व्यक्तीविषयी खूप असं तिरस्कार असतो. कारण ही वागते, तिला वाटतं की माझं काय जे चाललंय ते दिसतच नाही, माझं काय जे चाललंय हे दिसतच नाही असं वाटतं तिला. सभ्यपणाचा आव आणते, सभ्यपणानं आव आणते, मी खूप सभ्य असं दाखवते. परंतु ही जी अंतर्गत ऊर्जा असते ती समाजाला दिसत असते. त्यात नातलगा तर दिसते, मग त्यात मुलं असतील, नातलं कुणी असतील, कोणी सासू सासरे असतील, दिरं असतील, कुणी असेल, जाऊ वगैरे, ह्यांना दिसतं त्याचं हिचं नाटकं सगळे. म्हणून हिच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो ना, फार विचित्र असतो. हिला मान सन्मान कुठंही मिळत नाही, म्हणजे देत नाही, तुच्छतेने बघतात हिच्याकडे. त्याला कारण म्हणजे ती विधवा झाली म्हणून कारण नसतं एवढं. हिची वागणूक म्हणजे दिसते वरून, म्हणजे चांगली वागलेवणी, पण आतून हिचं जे काय चाललेलं असतं ना हे माहीत असतं. जसं का म्हणतात ना, मांजराला डोळे, म्हणजे मांजर दूध पिताना डोळे झाकून पितो, म्हणजे त्याला वाटतं की
कुणी बघत नाही आपल्याला. पण सगळं बघत असतं घरदार, मांजर डोळे चाकून दूध पेलेलं. तसं ह्या व्यक्तीचं असतं. हे फक्त स्वतःला समजते की माझं काहीच कोणाला कळत नाही, मी काय करते, पण सर्वच माहीत असतं. आणि त्याचाच परिणाम ह्या तिच्या म्हणजे तिच्या समाजाजवळच्या व्यक्तीवर परिणाम असतो. आणि त्या परिणामाचा परिणाम म्हणजे हिला ती नीट बघत नाही, नीट म्हणजे तिला तेवढंही विचारत नाही, असं करतात तिला. तर हे झालं अशी. आता हीच गोष्ट बायकोच्या संदर्भात, समजा बायको समजा गेली, तरी बायको गेली तर बायकोचा आत्मा, तिचा जो आत्मा असतो, आता ही नवऱ्याच्या बद्दल बोललो, तसं बायकोचा जो आत्मा असतो तो सुद्धा आत्मा घरामध्ये राहतो. तरुण बायको गेल्यानंतर तिचा जो आत्मा आहे तो घरामध्ये भटकत असतो. नवऱ्याचे काय हे नाटकं चालले, अगर त्यानं लग्न दुसरं केलं तरी त्याला सुख लाभत नाही. ह्या दोघांमध्ये सुद्धा विदुष्ट येतं. कारण ती संसार नीट होऊ देत नाही, कारण तिला दुखवलेला असतं अगोदर. जसा ह्या बाईला परिणाम ह्या नवरा गेल्यानंतर होतो, तसाच बायको गेल्यानंतर ह्या नवऱ्याला सुद्धा हाच परिणाम असतो. मानसिक स्वास्थ्य असतं, तो आजारी असतो, अथवा नवरा बायको तर जमत नाही, ते कुठेतरी म्हणजे जवळ थांबतच नाही. थोडक्यात म्हणजे त्यांचं सूत्र चांगले नसतात, त्याला आनंद नसतो घरामध्ये. कशामुळे नसतो? ही जी बायकोचा अतृप्त आत्मा फटकत असल्यामुळे घरामध्ये ती आनंद लाभू देत नाही. हे कारण. आता तुम्ही म्हणता ही मेलेले झाले, पण आता दुसरी गोष्ट एक असते, आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चांगली मैत्री संबंध होते चांगले, आणि तिला आपण दूर केलं, आपल्याला एखादं दुसरं काहीतरी भेटलं, अगर काही कारण असतो आपण त्या व्यक्तीला दूर केलं. आता मेलेल्याचा काही प्रकार नाही, अगर मृत्यू झाला याचा नाही, हा जिवंत असलेल्या व्यक्तीचा सुद्धा तळतळाट लागतो. कारण नसताना अथवा काही विशेष नसताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला नाराज अथवा दूर केल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीच्या मनातून जी काही ऊर्जा निघते त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, मनावर होतो, आपल्या परिस्थितीवर होतो. आपली जी समजा प्रगती असते, काय व्हायचं जे व्हायचं असतं त्याच्यामध्ये खूप त्याचा परिणाम होतो. ते जिवंत असून सुद्धा, मेलेला तर होतो, पण ह्या जिवंत आपल्याला म्हणजे आपल्यापासून दूर गेलेले, समजा दूर लोटलं तुम्ही त्या व्यक्तीला, मग त्यात तुमचे मित्र असतील, मैत्रीण असेल, अथवा कुणीही असेल. कारण एकेकाळी तुमचं खूप काही चाललं होतं, चांगलं होतं, मस्त मैत्री होती, त्याच्यात काहीतरी कारण असं तुला तुम्ही दुखावलं, तिचं मन दुखावलं समजा, आणि ती तुमच्याकडून दूर गेली, तुम्ही लावली म्हणा. याचा परिणाम सुद्धा आपल्या सगळ्या घरावर, आपल्या तब्येतीवर, आपल्या प्रगतीवर होतो. हे अनुभव बघा तुम्ही आहेत का नाही. कारण बाकीच्या गोष्टीलाही हे बोलण्यापेक्षा ही सत्य जे चालतं ना ते सांगतोय तुम्हाला. तर एवढं याच्यातून सांगायचं म्हणजे काय, आता मग कोणतेही असतील नाते गोते तुमचे कुठले असेल, याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काय, शक्यतो आपण इतकं दुरावा होईल, जे जिवंत आहे ते मेले नाही, तसे दूर लोटले तर शक्यतो लोटले तरी त्यांच्याशी मैत्रीपूर्वक राहावं. थोडंसं मनात असलं तरी त्यांचं मन दुखावेल असं त्यांच्याशी वागू नये. अगर त्यांना तितका भयंकर राग येईल असं त्यांना दूर करू नये, आदरपूर्वक दूर करा. तुम्हाला नाही न पटत त्याचं तुमचं, अगर तिचं तुमचं, तर तुम्ही असं हळूहळू ही करा. म्हणजे एकदम तोडू नका, कारण एकदम तोडलं, रबर तुटलं की तेवढाच फटका बसतो तुम्हाला तुमच्या जीवनात. मग तुम्ही स्त्री असा पुरुष असा दोघांना मी सांगतोय, हे सगळे कसं असतात, ही जी चालतं ना माइंड आपलं, ही ऊर्जा जी असते, ऊर्जा शक्ती, ही शक्ती जरी तुम्ही विज्ञान तुम्हाला मानत नसेल, काही नसेल, पण प्रत्यक्ष जी भोगतात ना त्यांना याचा अनुभव आहे. आता आपण शिकल्याचं म्हणजे काय असतं, मेलन गेलं ते गेलं, त्याचा काय परिणाम होणार आहे आपल्यावर, याचा असं ती असतंय ना,
ते म्हणजे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. ज्यानं ही अनुभवलंय त्याला माहित, त्याला विचारा तुम्ही काय म्हणा आहे का नाही, मग तू सांगेल तुम्हाला तू. तर एकंदरीत सांगायचंय काय, आता परत आता याच्यावर उपाययोजना काय करायची ते सांगतो. जर तुमचा पती समजा काही तुमच्या दोघांचे वारला, मृत्यू झाला, तरुणपणामध्ये गेलेत ते समजा, तर एकच सांगतो तुम्हाला, झालं गेलं त्यावेळेस गेलं, पण आता त्याचा आत्मा तृप्त करायचा असेल तर नियमितपणे त्याची जी तिथी असते, जे गेलेलं आहे, मृत्यू झालेली तिथी असते ती, त्या तिथीला आठवून त्याच्यासाठी त्याला जे काय आवडत होतं काय नाही हे नैवेद्य वगैरे ठेवणे. थोडंसं अगर घरात नवजुनं काही पदार्थ केला, अमुक इडलीच आवडत होती, डोशाच आवडत होता, अथवा भजीच आवडत होते, अथवा काय जे असेल ते, कुणाला का आवडतं काय सांगता येते का हो? ते काय जे आवडत तुम्हाला माहित असतं. मी त्याची बायको, अगर तुम्ही नवरा बायको तुम्हाला माहित असेल कोणाला कोण काय आवडत होतं ते, मग ते पदार्थ त्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे आणि त्यानंतर गाईला चारून टाकू शकता, काय तुमच्या सोयीनुसार पक्ष्यांना वगैरे. हा प्रकार करता येतो तुम्हाला एक त्याला तृप्त करण्यासाठी. आणि त्याची कधीमधी आठवण, चांगली आठवण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही चूक केली आहे ते तुम्हाला माहित आहे, नक्की तुम्हाला माहित आहे. तुम्ही काय केली, काय कुटाणा केला, अगर काय करतात कुटाणा सध्या, हे तुम्हाला माहित आहे, चांगलं माहित असतं. इतराला जरी तुम्ही लपवून टाकत असलात ना, स्वतःच्या मनाला माहित असतं आपण किती शहाणे ते. त्याच्याबद्दल त्या अतृप्त आत्म्याला माफी मागायची, आत्म्याशी हात जोडून पदार्थ ठेवायचा, माझ्याकडून झाली चूक झाली, क्षमा असावी. आणि समजा काय जे झालं त्याच्याबद्दल मला खूप खेद आहे वगैरे, असं तुम्हाला जे बोलायचंय ना तर बोला, डोळे झाकून शांत चित्तानं त्याचं स्मरण करून त्या व्यक्तीला डोळ्यापुढे आणा आणि त्या व्यक्तीशी बोला तुम्ही. बघा, तुम्हाला बरं वाटेल, 100% बरं वाटेल. मग ते तुमची बायको असेल, तुमचा ते नवरा असेल, कुणी तुमचं जे आहे ती, कारण तुम्ही जी काही चुका करता, प्रत्येक जण नाहीत करत, पण बरेच लोकांना ज्यांना त्रास आहे त्यांनी चुका 100% केलेल्या असतात, लक्षात घ्यायचं. ज्यांना चुका नाहीत न केल्या, अशा नैसर्गिकरित्या काय झालं त्यांना त्रास होतच नाही, त्याचा त्या व्यक्तीला त्रास होत नाही, एवढं गॅरंटीड सांगतो. पण ज्याने काहीतरी कुटाणा करून काहीतरी झालेलं आहे त्या व्यक्तीला 100% न 101% सांगतो तुम्हाला त्रास होतोय, काही बोलत नाहीत, कुणी बोलून दाखवतं, एवढाच फरक आहे. तर त्यासाठी हे सोपा मार्ग, त्याला महिन्याला आठवणं. मग तुम्ही म्हणता 10 वर्ष झाली आता काय करायचंय, तसं नाही. आत्मा मरत नसतो, आत्मा कधीच मरत नसतो. तो तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्यापाशी भटकत राहतो. आता हे झालं मृत्यू झालेल्या लोकांच्या बद्दल. आता प्रिय व्यक्ती, मग त्याच्यात तुमची प्रेयशी असेल अथवा प्रियकर असेल, ते तुम्हाला काय कारण असो तुम्ही त्याला दूर लोटलंय, जो तिरस्कार करताय तुम्ही तुमच्या मनामध्ये, जे तुम्ही त्याच्या मनामध्ये तिरस्कार करताय त्या व्यक्तीचा, मग ती कुंडली असेल म्हटलं ना, तर ही तिरस्कार करणं अगोदर बंद करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुमच्या मनामध्ये द्वेष, तिरस्कार ही चाललंय ते अगोदर बंद करा. कारण तुम्ही जर असंच करत राहिला तर त्याचा रिप्लाय आपल्यावर येत असतो. जितकं तुम्ही मनातून त्याला हे करता तितकं तुम्हाला त्याचा त्रास होतो. हे सगळं खेळ आहे हो, हे ऊर्जेचा खेळ असतो. म्हणजे आपण जितक्या जोरानं चेंडू मारतो तितक्या जोराने रिटर्न माघारी येतो, असा नियम आहे एक. त्याच्यामुळं ते बंद करा. जे गेले ते समजा झाली चूक, क्षमा मनातली मनात मागा, जमलं तर समोरासमोर मागा, झालं गेलं. जेवढं पुढे तुम्हाला ते संबंध ठेवायचे न ठेवायचे हा विषय नंतरचा झाला, पण कमीत कमी बोलून ज्याचं मन दुखवलेलं ते तसंच राहून देऊ नका. म्हणतात ना, तुम्हाला माहिती आहे ना, जखमी साप काय असतं, जखमी साप कधी बी घातक ठरतो, बदला घेतो. ऐकून येत ना तुम्ही,
तसं असतं. एखाद्याच्या आत्म्याला दुखवल्यानंतर तो कशा पद्धतीनं तुमचा बदला घेईन ना, हे तुम्हाला बी कळणार नाही. कळतच नाही. अर्धवट काम करायचं नाही ते. जखमी कधीच करायचं नाही. आणि त्यातल्या हृदयाला भिडणारी जखम तर अजिबात करायची नाही. ह्या सोप्या गोष्टी, ही देवधर्म अगर इतर काही गोष्टी लांब राहिल्या हो, हे आपल्या हाताने आपण संकट आणतो. आपण आपल्याच हाताने संकट निर्माण करतो. फक्त आपली वागणूक, समोरच्याला तुच्छ समजणं, कुठं काही करणं, थोडे आपण स्वतःला लय शहाणे असं समजणं, समोरची किंमत कमी करणं, एखाद्याची मन दुखविणं, हे स्वतःला तुम्हाला लय वाटतं, लय असं. पण हे तुम्ही त्याचं, ही जी केलेले कार्यक्रम आहेत ना, त्याचं तुम्हाला फळ भेटतं, एवढं लक्षात घ्या. पण ते कळत नाही, मानायला तयार नसते की अशामुळं असं म्हणून. पण मी सांगतो की तुम्हाला, ह्याच्यामुळं हे असं आहे. एखाद्याचे मन दुखवून, तळतळाट घेऊन, एकांचा विश्वासघात केल्यानंतर सुद्धा हे आपल्याला असे त्रास होतात. कमीत कमी मनात क्षमा मागा. त्या व्यक्तीचे जमलं तर थोडं नॉर्मलमध्ये चूक झाली असं हे करा. नकळत झालं बघा, तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्हाला आरोग्य लाभून, तुम्हाला असा जे त्रास व्हायला, मानसिक व्हायला, आर्थिक व्हायला, सगळ्याच गोष्टीत त्रास व्हायला, हे बंद होऊन जातं हो, बंद होऊन जातं. आणि ह्या गोष्टीमुळे तुमचे मुलं, कारण तुम्ही किती शहाणे आहेत हे त्यांना माहीत असतं. म्हणलं ना मगाशी, नातलागारी माहीत असतं. हे तुम्हाला वाटतं की काही कळत नाही, सगळंच माहीत असतं. एवढं शक्यला कळत आहे लहान 4-5 वर्षातल्या लेकरांना. आता तर मोठ्याले घोडे झाले असले तर मग तर काहीच कामच नाही. तुम्ही काय करता, तुम्ही काय करता, सगळं माहीत असते. बाहेरच्या लोकांना माहीत आहे, घरच्याला काय माहीत नाही तुम्ही काय करताय, ती सगळं माहीत असते. आणि त्याच्यामुळे तुमची किंमत कमी केल्या जाते. तुम्हाला जे वाटतं ना, मी त्यांच्यासाठी काय करायले, काही करा तुम्ही. एखाद्याचं मन तुमच्याबद्दल बिघडलं ना, ते निवळतच नाही, ते कायमस्वरूपी राहतं. माझ्याकडे खूप येतात की माझा मुलगा, माझी मुलगी बोलत नाही, अगर मला किंमत देत नाही, असं विचारतात ना. मी तुम्हाला तेच सांगतो की त्याच्या मागे हे कारण असतात. तुम्ही काहीतरी कार्यक्रम केलेले असतात, अंधारातले कार्यक्रम करत असतात, आता केलेले असतात, हे माहीत असतं त्यांना. म्हणजे आपल्या आईचं अथवा वडिलाचं काय रेकॉर्ड आहे हे त्या लेकरांना माहीत असतं. त्याच्यामुळं आपली किंमत आपल्या हातानं आपण कमी करतो. आपण त्याचा परिणाम आहे सगळा. लेकरं न सांभाळणं, कुठे काही न करणं, अगर लेकरं किंमत न देणं. त्याच्यामुळे आपल्याला किंमत वाटते तर आपण एक तर नीट काशी करावी, नीट, आणि उगाच सभ्यपणाचा आव आणून हे असं काही उपयोग नाही होत. खरं ती खरंच असतं. तुम्ही वागताय तर स्पष्ट वागा. तुम्ही लपून छपून असले कार्यक्रम काहीच करायचे नसतात. हे लपून छपून कार्यक्रमाचं उलट बिंदास्त राहिलं तर काय होतं, ताण येत नाही. पण लपून छपून चालले ताण, कोणी बघतं काय की, कोणी कायला माहित होतं का, हे उगाच आहे का नाही, माहीत तर असतंय सगळ्यांनाच हो, तुम्ही काय करतात हे माहीत असतंय. पण तुमच्या मनात बी शंका, चुक 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 वाटतं. त्याच्यापेक्षा आपलं जे आहे ते आहे, स्पष्ट, एकदम सूर्यप्रकाशावर निर्मळ राहायचं. स्पष्ट जे असेल तर असेल, चलू द्या दणका, काही अडचण नाही. तर सांगायचं म्हणजे, तर अशा वेळी फक्त एक सोप्या गोष्टी, सोपे उपाय आहेत की क्षमा मागणं, तो झाली चूक असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं. अशा गोष्टी करून आपल्याला जे मानसिक संतुलन जे बिघडलेलं आहे ते दूर करता येतं. आणि गेलेल्यांसाठी नैवेद्य हा त्यावर एक उपाय आहे. हे प्रयोग करून बघितले, सांगितले लोकांना, त्याचा चांगला अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला पण सांगतो, जर तुमच्यापैकी कुणी जर असेल चुकून हुकून, कारण व्हिडिओ बघणारे बरेच बघतात ना, तुमच्यापैकी जर कुणी अशा पद्धतीतून गेला असेल अथवा काही असेल तर तुमच्यासाठी ही एक उपाययोजना सांगितली. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात अशाच एखाद्या खेशासह. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत.